हॅलो फ्रेंड्स, आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला 7 सेंटीमीटर परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि हा सी अँगल 30 दिलेला आहे. आपल्याला हा बीसी फाइंड आउट करायचा आहे, बेस. तर बीसी फाइंड आउट करायला सांगितलं तर तो कसा करणार? आता पहा इकडे, या अँगलच्या अपोजिट साइड, या अँगलची अपोजिट साइड डिवायडेड बाय अननोन साइड. ही साइड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ही साइड अननोन साइड आहे. मग अपोजिट साइड डिवायडेड बाय अननोन साइड. अपोजिट साइड काय आहे? परपेंडिक्युलर आहे. हा बघा परपेंडिक्युलर. आणि ही साइड काय आहे? हा आहे बेस. हा आहे बेस. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला पुढे परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर अपॉन बेस काय आहे? परपेंडिक्युलर अपॉन बेस हा टॅन आहे. टॅन थिटा आहे. मग आपण काय करणार? हा टॅन थिटा यूज करणार. टॅन थिटा इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन बेस. हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला टॅन थिटाची गरज पडली. साइन कॉस काही पण यूज नाही करायचं, टॅन थिटा यूज करायचा. तो कशाप्रमाणे? याप्रमाणे. मग आपण टॅन थिटा यूज केला. टॅन 30. आता इथे किती आहे? थिटा 30 डिग्री आहे. मग आपण काय करायचं? टॅन 30 डिग्री इक्वल टू परपेंडिक्युलर किती दिले आहे आपल्याला? 7 दिलेला आहे. आणि आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. आता या टॅन 30 ची व्हॅल्यू आहे 1/√3. 1/√3 इक्वल टू 7/बेस. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. b इंटू 1 आला b आणि 7 इंटू √3. 7√3 सेंटीमीटर. आपल्याला बेस किती भेटला? बेस भेटला 7√3 सेंटीमीटर. आपल्याला बीसी फाइंड आउट करायचा होता. हा बेस फाइंड आउट करायचा होता. तर बीसी आपल्याला किती भेटला? 7√3 सेंटीमीटर. याचप्रमाणे तुम्हाला हायपो फाइंड आउट करायचा आणि त्याचं आन्सर मला कमेंट मध्ये लिहायचं आहे.